ठाऊ पण मुंबईत जाऊ इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत येऊन ठेपलाय का त्याला कोणी मुद्दामून त्या पद्धतीचं वातावरण तयार करून चिथावतंय? नक्कीच. कारण तुम्ही ज्या 58 मोर्चांचं उदाहरण देताय किंवा जगाने त्याची दखल घेतली, त्या 58 मोर्चांचं एक नियोजन केलं जात होतं, ते फक्त सामान्य मराठ्यांच्याकडून आणि प्रशासनाला सोबत घेऊन. का तर हे नियोजन आपल्या आंदोलनाचा एक भाग होता. कारण कुठल्याही अन्य घटकांना, अन्य जातींना आणि कुठल्याही प्रशासनाच्या छोट्याशा घटकाला सुद्धा धक्का लागू नये, हा पहिला मूळ उद्देश होता. पण आज जी चिथावणी दिली जातीये ती मराठा आंदोलकांकडून नाही दिली जात आहे, ती एका नेत्याकडून चिथावणी दिली जात आहे. त्या चिथावणीला आम्हाला जरांगे भाऊंना सांगायचंय की भाऊ, तुम्ही याला नियोजनबद्ध करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आंदोलन ही लोकशाहीचा एक मार्ग आहे, परंतु चिथावणीखोर जर गोष्टी काही आपण जर याच्यात घालताय तर हा नक्की मराठ्यांचा आवाज आहे का कुठल्या राजकारण्यांचा आवाज आहे?